सप्रेम जय महाराष्ट्र हा वीडियो पहले बघा। 50 साल में हमने प्रगति की है, इससे कोई इनकार नहीं कर सकता। हर जगह मैंने ये कहा कि मैं उन लोगों में से नहीं हूं जो 50 वर्ष की उपलब्धियों पर पानी फेर दे। ऐसा करना देश के पुरुषार्थ पर पानी फेरना होगा। झाला व्हिडिओ बघून। या व्हिडिओमध्ये संसदेमध्ये आपले देशाचे दिवंगत पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी स्वतः ते आपल्या भाषणामध्ये सांगतायत 50 वर्षात देशाची प्रगती झाली। त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं, सत्ताधारी असो किंवा विरोधक, पण एकमेकांमध्ये किती संयम आणि प्रेम असायचं। आत्ताचं जर बघितलं, आत्ताच्या सत्ताधारीमधले भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणतात आपल्या महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची ओळख पुसण्याची भाषा करतात। अरे तुम्ही कोणाची ओळख पुसतात? स्वतः तुमचे अटल बिहारी वाजपेयी जे सर्वेसर्वा होते भाजपचे, आज बोर्डावर कुठेही दिसत नाहीत। सर्वेसर्वा फक्त दोनच दिसतात, मोदीजी आणि शहाजी। पण तेच अटलजी त्यावेळेस सांगत होते, मान्यच करावं लागेल 50 वर्षामध्ये काँग्रेसनं देशाची किती क्रांती केली, किती विकास केला। ज्या काँग्रेसनं देशाच्या स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सिंहाचा वाटा निभावलाय, महिलांना आरक्षण देण्यामध्ये सिंहाचा वाटा निभावलाय, तुमच्या आमच्या हातामध्ये जे गॅजेट दिलंय ना, आज जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात विदिन अ सेकंद आपण व्हिडिओ कॉलद्वारे एकमेकाला बघू शकतो, बोलू शकतो। ते गॅजेट अर्थात मोबाईल तुमच्या आमच्या हातात देण्याचं काम काँग्रेस सरकारने केलंय। बंधारे असतील, रस्ते असतील, ओव्हरब्रिज असतील, आजही दिमाखात उभेत। खऱ्या अर्थानं जर बघितलं ते काँग्रेसच्या काळात झालंय आणि या आजचे सत्ताधाऱ्यांमधले महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ओळख पुसण्याची भाषा करतात आणि त्याच काँग्रेसचा अंश म्हणून आपल्या महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची ओळख पुसण्याची भाषा करतात। अतिशय नालायकपणा। असं करू नका। ज्या अटलजींना तुम्ही स्वतः विसरलेत, पण देश विसरणार नाही। आमच्यासारखे निष्ठावंत कडवट शिवसैनिक सुद्धा अटलजी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील, प्रमोदजी महाजन असतील, गोपीनाथजी मुंडे असतील, अनेक जे भाजपचे जुने नेते जुन्या विचारांचे होते, ज्यांनी मैत्री शिवसेनेशी रक्ताच्या नात्यापेक्षा मोठी निभवली। तुम्ही आत्ताचे नवीन जे भाजपात ना, तुम्ही सावत्र भावापेक्षा नालायक वागतायत। त्याच्यामुळे देश नसला, देशाच्या मातीमध्ये गद्दारी झाली। युवांवर आज ती खासदार कंगना राणावत सारखी तरुण मुलींवर आज ती इतका आक्षेप घेते की खालच्या स्तरावर जाऊन बोलते, म्हणे या झेंजीच्या मुली 4-4, 5-5 मुलांशी शरीर संबंध ठेवतात। या आमच्या मातामाऊल्यांबद्दल बोलती तू एक मातामाऊली आहे, तू असं बोलायला नाही पाहिजे। तर भाजपने अशा लोकांना कारवाई केली पाहिजे। ती नवनीत राणा काय बोलण्याचा अधिकार आहे यांना आमच्या मुलींबद्दल? खरंच तो व्हिडिओ पुन्हा एकदा बघा, अटलजींचं म्हणणं बघा, खरंच आजच्या भाजपाईंना कळलं त्याचा देश अधोगतीकडे चाललाय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान। अग्नी चहूकडे अनमार्ग निखाऱ्यांचा, जमला नाही कोणाला तर दोष नसतो त्याचा, हर हिशेब आम्ही ठेवत नसतो अशा भेकडांचा।